साधू महात्म्याचं भजन चालू आहे. एक दादाचं लक्ष गेलं, म्हणलं साधू आपल्या घराकडे येतो, पण मी जर का साधूकडे देख तेव्हा काही काही मागे त्यामुळे थोडा राग मारते कसं साधूने आपले देखील पैसे व्हायला पाहिजे असं. साधू दारात आला, अहो भाऊ देखीरांचा साधूकडे. साधू बाबा मागायला तयारी मग पण अहो भाऊ म्हणे याला मागून देणार नाही, इथला राग माझा पुन्हा मला देखील पैसे व्हायला पाहिजे. साधू महात्मा दारात आला आणि अहो भाऊ देख इथला डोळ्यात आणि देखीरांचा त्या साधूंकडे बेवाडाम करतात. पर तो साधू येता दारमा येता सांगत, भैया आप तो बहुत दिलदार दिखते हो भैया. आता मला सांगा कितला बी डोळ्यात आणलं होती, जर दिलदार म्हणले ना त्याला नीच बनायला चालीन का ते. भैया आप तो बहुत दिलदार दिखते हो भैया, और सुनो ना भैया, अरे पूरा भिलाड़ी गांव घूम के आया, किसी के घर की चाय नहीं पी, पर तू बहुत दिलदार दिखता है बेटा, तेरे घर की चाय पीने का मन कर रहा है. मग आपल्या असं वाटत आपले इथलं चांगलं म्हणेले वो बब्बर छान करता, काय कंटाळा करा ना, या ना बाबावर. हा ते बाबा वरू नका. मग बाबा सुरू करत, भैया तू बहुत दिलदार दिखता है भैया, और तुझे तेरे ही लोग फसाते. आणि प्रत्येक माणूसला असं वाटत की मनात फसाड राहणार. हो स्वतःना डोळ्यामानी घाण स्वतःला भैया बाबा दिखतच नाही. बरोबर आहे की नाही. माले फसाडता दुसऱ्यानं वावर का आपण काढलेलो ना तरी आपल्या असं वाटत मना याना बाण मना वावर माशी. प्रत्येकला असं वाटत स्वतः कधीच चूक मान्य करतच नाही. बाकी तिथला दीडशे ना राहता ना एक मन जोडी होणार म्हणे महाराज जाऊ द्या हो आम नाका भाऊ बंद पुरा नीच येत नाही. एक इथला दीडशे नव्हता महाराज अख्खं गाव वाय वर्षे म्हणे आमना अख्खं गाव वाय वर्षे मग तर तुम्हाला अख्खं गाव वाय बार म्हणा. मग तू बी ते वाय बारच होणार बघ, कारण त्याच गाव नाही ना तू बी ते अख्खं गाव जर वाय बार येते तू चांगलं म्हणाल कसं काय चालेल. पण लोकांना पटतं, स्वतःची स्तुती केली का ऐकायला आवडतं. साधू बाबांना सांगितलं भैया तू हो दिलदार दिखताय पण तुझे तेरेही लोक फसाते. आपण माणसेले तरी पसाडा ना सोपरा, पण या बहिणीसले त्या साधू तो 2-4 रातला गुंडायला इसले फक्त इथलं सांगायला पाहिजे, ताई तू या पायाची माती उचलली, तुझा साडीचा पदर कापलेला, तुझे केस कापलेले, तुझ्यावर करणी केली. हा हो मजाने होई गो माय बोलतो बोल का बी दिला लागेल सत्यानाश होईना आणि मागलीनेच करू हो मा. इतला सोपा भाषा मापसते या बहिणी, कारण अवमाना कर म्हणा अनुभव आहे ना. बाप मनी स्वतःने मनी भाऊ जाई मेवून फिरेशनी बसेल होती, माल देखील रडायला लागले. म्हणतं काय होगी वहिनी म्हणे भाऊ म्हणे त्या साधू येल होतात. म्हणतं मग काही नाही बा म्हणे त्या गण सांगी घ्यात म्हणे. म्हणतं काय सांगी घ्या, माल सांगी घ्या तू पायने माटी उचलेले, पुन्हा डोकानं बाले कापिलेले, साडीना पदर कापेले, तू करणी कर देईल म्हणे. त्यामातून तब्येत अशी वेऱ्याने मन वहिनी तब्येत अशी वेऱ्याने अशी सांगतात. मी वहिनींकडे जातं कारण गरमाने 7 खुर्च्या मोठा केलं त्यात मग वहिनी जवळ बी खुर्ची टाकली 3 खुर्च्या करण्या एक खटे तवय बठाई. म्हणतो वहीन जीव अशी करणी करा मग जर तब्येत कमी होतोय ना आपण बोलायला 1-2 ले वो देख कमाव गारा काय काम पडली. एक खटे 3 खुर्च्या हिरार मग आले ठेवण्या पडे तो मन भाऊ जाई पडते तरी सांगे म्हणे कान तब्येत मजाने घे म्हणे. तो बाबा सांगितलं म्हणे माणसे असले त्यासले फसाडणं जरा अवघड आहे, पण बाय असले ते तर वयस. आता त्याला सांगितलं भैया तू बहुत दिलदार दिखता है भैया पर तुझे तेरे ही लोग फसाते. म्हणे आओ बाबा पर भैया एक बात बताओ. सांगा ना बाबा. पूरा बिलाड़ी गांव घूम के आया, किसी के घर की चाय नहीं पी और किसी के घर से 1 रुपया नहीं मांगा, पर तू बहुत दिलदार दिख रहा है बेटा, तेरे पास से कुछ मांगने का मन कर रहा है, तू देगा. दुखती का पाय काय ना आपली तर चांगलं म्हणेल. सांगा ना बाबा, सांगा ना बाबा. सांगतात बाबा सांगत भैया कुछ नहीं, हम साधु लोग परिक्रमा लगा रहे, साधु लोगों को भोजन करवा देना बेटा. आम्ही साधू लोक परिक्रमा लावतो, साधू लोकांना जेवण देशील का. आता आपले शेतकरी लोक काय वाटत घरना तांदूळ शेतच, घरना गहू शेतच, दाय घरनी शे 2-4 किलो दाय देवायचा, 2-4 किलो तांदूळ देवायचा, आदलं दीड आदलं पीठ द्यायचं गहू. सोपं आहे पंगत देणं आपला शेतकरी लोक. बरोबर आहे का नाही. पहिले ते बरोबर पहिले ते जर अवघड होतं बघ, आता ठीक पैकी पहिले सर्व गोष्टीच ना तुटवडा होता. आता कुठे नेम म्हणून गहू गोटा घरना वाढायला लागल्यात. आता पहिले पोतं 2 पोतं असा पिकाडत होते, आता ट्रॅक्टर पिकाडायला लागले.
तांदूळ आहेस ना इथला तूट वडा होता ना. तांदूळ आहेस ना इथला तूट वडा होता ना. घर जर पाहुणा आहेत ना खिचडीना पाहुणचार राय आणि खिचडीना जर पाहुणचार राय ना ते घर मान कोणीतरी एकच सदस्य जेवायला बसाडे. का बर खिचडी कुठे नको जाऊ गो पाहुणार ना समज. बरोबर आहे की नाही. इथला तूट वडा होता तांदूळ आहेस ना भेटत नाही तांदूळ पहिले. पण आता काही काय ना मला राजकारण म्हणा रवी समजत नाही. पण मोदी साहेब कृपा वय घे तांदूळ आहेस ना इथला नेतात पिठी घ्या ना आधी इथला नेतात पिठी घ्या ना. संध्याकाळी कुकरनी शिट्टी वाजनी कासा जीव करत हो म्हणा बापरे पळा रे पंगरा रे हो भाऊ गोदडलय रे हो काका. अरे आज बी खिचडी ना दणकाशे रे भाऊ. इथला नेतात पीठ जायला ना खिचडी ना आधी बाबा. बाकी ना ते डायरेक्ट पहिले बाईल बोलानी मत होत नाही. बाकी नाच नाही बोलायला गो चांगलं गोत जाईल बाईल बी आहे नको नको मला दखल करते बरं आहे ना. सर्दी घेऊ झाले बेमार घेऊ झाले खाशी हो सर्दी बेमार एकच रे तू आता जाम झाले का काय चावी राहिली. खिचडी प्यायची मुकला काय काय चावायचं. खिचडी ना बोलता दणका चालूच आहे सध्या. तुमले सांगत बहिणी म्हण खिचडी रांधू नका असं मला म्हणणं नाही. पण तिले प्रमाण ठेवा 2-4 दिन मग 8-10 दिन 1-2 सावा बरोबर आहे. तुम्ही खिचडी नाही इथलं वर कर टाकायचं ना. संध्याकाळी वहिनी का नवरा असा क्वार्टर खुर्चीवर पडेल राहिला का तुमचं सुरू आहे माय हो काय थंड वातावरण आहे माय. डोकं बी पण की राहिना कंबर बी दुखी राहिना का माय खिचडी टाकते. आई खिचडीन परसा देना चांगला पोरेल तर तुम्ही घ्या बहिणी ताकद नाही राहिली पोरेच मग थोडं खिचडीनं दमकर टाक जातो सोनचिडी सोन. दोनच भाकरी टाकत जावा. दोन्ही नवरा बायको अर्धी काय लिहो दोन्ही लेकरले अर्धी दी देऊ पण भाकरी टाकत जा बरं. आता साधू महात्म्याला सांगितल्याच्या नंतर सांगितलं कुछ बात नाही बाबा देतो म्हणले साधूंना भोजन. आता ठरलं पर देना क्या पडेगा बाबा. तेव्हा साधूने सांगितलं कचू नाही बेटा हम साधू लोगों को भोजन देना है बस गावरान तूप 1-2 डबल दे म्हणे. गावरान तूप न डबा अजून मन बापने मला खा वाढेल नाही तू कथा बाबा. आता काय करू साधू मी माहित होता एवढं देणार नाही. पण साधू हुशार होता म्हणे एक काम कर भाऊ तुला जे पण दे नाही कागद मग गुंडाडी शिल्लय म्हणे. आता अहो भाऊ गरमा घ्या बायकोने सल्ला करा 21 रुपये कागद मग गुंडायली ना. साधू महात्मा आत्मा दिदी ना. साधू माहित होता 21 ना पुढे कुदावणे असं. साधू महात्मा देखील ना उलट कमंडलू माई एक रुद्राक्ष काढा 21 रुपये लिनाथ मंत्री लिनाथ या ना आत्माटी दिनाथ भैया ये जो कागज में लिपट के लाया है ना इसमें एक साधु भी भोजन नहीं कर पाएगा भैया आपको दुसरं काय तरी टाकले म्हणे या ना म्हणा. आता माल सांगा जो माणूस ना घर साधू बटेले त्यांनी 21 रुपये बांधलेला होता. आता साधूनी याली 21 रुपये दिदी ना एक रुद्राक्ष दिदी ना. मग आता याला लाज वाट राहिली साधूनेच आपली 21 दिना ते आपण 21 ने 51 कसं काय देवा. कमीत कमी 101 किंवा 201 रुपये देणार आहेत बरोबर आहे की नाही. मग तो साधू महात्म्याला कागदामध्ये 101 रुपये बांधून देतो. ज्या साधूले च्या पाजाने बी इच्छा वतीने तो साधू 101 रुपये उपाडले. बालहाट स्त्रीघाट आणि जोघाट या 3 लोकांच्या समोर माणसाला हात टेकावा लागतो. तसं बाईनं हट्टदारला कावतानी रोज तुम्ही बाजाराला जाता मी नाही का जाऊ शकत. नवरा म्हणे ऐका म्हणे जा बाजाराला पण एक काम कर बाजार करून ये स्वयंपाक कर डब्बा बांधा शेतात म्हणले. बाजार करून ये स्वयंपाक कर आणि डब्बा बांधून शेतात मी तुझी वाट बघेल म्हणले. आता अहो भाऊ सकाळ मग तयारी करून वावर मानिंग घ्या. बाईनी सकाळ मग कपाट मध्ये 100 रुपये ना 100 रुपये लिस्ट बाजारला जायला नाही. बाई आता बाजारात जायचंय म्हणल्यावर बाईला भाडं लागलं असेल 10-20 रुपये खर्च झाले. समजा तुम्ही बाजार कुठला करता धुळ्याचा तुमचं भाडं किती इथून 20 रुपये भाडं 100 रुपयामधून 20 रुपये खर्च झाले. बाईकडे राहिले किती 80 रुपये राहिले. बाई जशी का उतरली बाईनं बघितलं पहिली दुकान होती बाशिंगाची. पहिली दुकान बघितली बाशिंगाची. बाई मनातल्या मनात विचार करते बाई ग माझं लहानपणाचं लग्न झालंय म्हणजे असं करते दाखलपणा बाशिंग बांधली मग कशी दिखून काय दिखू म्हणे पहिले बाशिंगाची बाशिंगवाल्याला म्हणते बाशिंग कसं दिलं रे दादा म्हणे काय नाही 30 रुपयानं 100 म्हणे 30 रुपयानं बाशिंग लिहिलं. बाई पण किती राहिना बहिणीसोबत 50 रुपये. बाई विचार करते मला दाखलपणा लगीन व्हायला नवरानं बी दाखलपणाच व्हायचे नवरान करता बी एक लिहिली होती म्हणे 30 रुपये त्या खर्च घ्या. बाई पण किती राहिना भाडं पाहिजे का नको घरी तेवढं भाडं खर्च करून बाई घरी आली. घरी आल्याच्या नंतर बाई स्वतःशी संवाद साधायला लागली. बाई बाशिंग बांधून मी कशी दिसत होती मलाच माहित नाही म्हणे. असं करत पहिले बाशिंग बांधलेस म्हणे मग रांधायला बसू म्हणे. बाईने बाशिंग बांधली ना पीठ मळायला बसली. पीठ मळायला बसली बाई आणि पीठ मळत असताना बाई अशी मागं पुढे हलते. बरोबर आहे ना काकू ताई. पीठ मळताना बाई अशी मागं पुढे हलते ना. पीठ मळताना बाई मागं पुढे हलते ना.
बाया काय सांगतील माणसे आम्हाला म्हणजे पीठ मळाना कोणकडे पीठ मळत असताना बाई मागं पुढे हलत होती आणि बाईच्या मनात वेगळाच आनंद. बाई ग मी काय छान दिसते, माय मी काय मजा दिली राहिली, माय मी काय मजा दिली राहिली. आई बहिण पीठ मळानं चालू ते बाशी काय आलं तसं तसं बाई सांगे माय मी काय मजा दिली राहिली. 12-1 वाजे घ्या तोपर्यंत आई बहिण चालू होतं मी काय मजा दिली राहिली. नवरा वावर मग वाटते की ना पहिल्यांदा बायको बाजाराला गेली, पहिल्यांदा बायको बाजाराला गेली न जाणू बाजार करताना न जाणू एकाच गाडीत चाक माहीत नाही ऍक्सिडेंट मग मरी ते नाही गेली. कारण माणूस दुश्मन विचार करत नाही असं मन विचार करतो. माणूस गाई गाई घरी आला, गाई गाई घरी आला, पहिल्यांदा बायको बाजाराला गेली न घडायला असं घडलं असेल तर वट्टावर चप्पल काढीन घर माडूकीन तर बापरे आपला घर नवीन दांगडो चालू शकतो. त्या भाऊनी वट्टावर चप्पल काढत बाईना समोर जाईन उभा राहिना. बाईना ते आनंद नाही नवरा वही घ्या असं तिथे ते आनंद मग मायो मी काय मजा दिक राहिलो, मायो मी काय मजा दिक राहिलो. त्याने जोरमा पाय उठतात मग आई बहिणी देतो मायो तुम्ही ही घ्यात पण हो भाऊ रागमात देखील बाई म्हणे ए माय एवढा राग मला का द्या का म्हणे मी काही एकलीन करता आणि तुम्हाला करता मी एक लईटी यायचे म्हणे. आता मला सांगा नवऱ्यानं कशासाठी पाठवलं होतं माडी कशांसाठी बाजार करांसाठी. तुम्ही नका बोलू बाजार करांसाठी बरोबर आहे ना. नवऱ्यानं कशासाठी पाठवलं होतं बाजार करायला. मग कोणचा बाजार संसाराला लागणाऱ्या वस्तू बायकोना आणायला पाहिजे होतं बरोबर आहे ना. मग आता मला तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे पुरुष मंडळी नाही महिला माता नाही. जर का नवऱ्यानं बायकोला बाजाराला पाठवलं आणि बायको जर चुकीचा बाजार करत असणार तो नवरा आहे काय करीन हा बायकोच्या कानाखाली वाजवायला हाय गाय करणार. मग आता विनोद वजा करायचा आहे. जर संसारामध्ये बायको चुकीचा बाजार करते म्हणून नवरा बायकोच्या कानाखाली वाजवायला हाय गाय करत नाही मग मला सांगा ना त्या जगाच्या मालकानं तुम्हाला आणि मला बाजाराला पाठवले आणि जर आपण चुकीचा बाजार केला तर तो नवरा आहे गाय करीन. पण काही काही लोक सांगतात महाराज मना पैसा बुडायचे ना तो तुम्हाला माडकरी माडकरी भी काय खरा नाही राहतो तुमना माडकरी पुरा नीत राहतो महाराज. भाऊ माडकरी नाही नीत रे नीचच नी माडा घाललेले रे भाऊ. माडकरी नालायक नाही काही काही नालायकच नी माळा घाललेले म्हणून चांगला बदनाम होतो विठ्ठल. मग प्रश्न चिन्ह उभा करण्यापेक्षा मी समाधानी उत्तर देण्याचा प्रयत्न करतो. नदीतलं पाणी नाल्यातलं पाणी लास्ट मध्ये गटारीतलं पाणी सगळं मिळून जातं कुठं माया हो समुद्राला जाऊन पोहोचतो. नदीतलं पाणी नाल्यातलं पाणी गटारीतलं पाणी सुद्धा नदीला आपलं समुद्राला जाऊन पोहोचतं. तसं भक्ती कोणत्याही पद्धतीनं करा ती भगवंताला प्राप्त होते पण जीवनामध्ये भगवंताला आपलंसं करा असं महाराज सांगतात अभंगाच्या वा आपला तो एक देव करुणी घ्यावा तेने बिन जीवा सुख नो आणि सुख जरी भेटावं वाटत असेल तर ते फक्त भगवंताच्या चरणात. संसारात सुख नाही आहे संसारात सुखाचा विचारच नाही आहे. समाधान भेटत नाही तर सुखाचा विचार कुठे. सुख आणि समाधानामध्ये पण फरक आहे. अजून संसारी लोक समाधानी व्हायला नाही बरोबर आहे का. तुम्ही मला एखादा सांगा महाराज मी एकदम समाधानी असं सांगू एखादा शेका कोणी अजिबात नाही. पहिलं पत्तरनं घर राहणार पहिले तर बाळांघर मारावं बाळांघर मारणारले असं वाटत पत्तरनं कवाय नको स्वतःनं वय जावं पाहिजे. पत्तरनं वय गेला मग बाजूवाला नसले आपल्या ना भगवान स्लॅब टाकायचा ना नुसता तरी बस काहीच अपेक्षा नाही. स्लॅब टाकायच घ्या या पत्रे पडापेक्षा वर चढायली संपतय का पेक्षा संपते का अजिबात समाधान नाही समाधान नाहीये म्हणून चांगला मरी जात असतो लोक टाया पटत नाही. अजून मी पशाला शेतात मरी जात असतो लोक सुद्धा समाधानी जीवन जगतात नाही लोक. उदाहरण म्हणून सांगेन एक म्हातारा मरावर पडेल होता सिरियस डॉक्टरने सांगितलं म्हातारा संध्याकाळशी उपडी जाईल मन भाषा म्हातारानं संध्याकाळपर्यंत लेंडर पुसवाई जाईल. पण म्हातारा पडी पडी असा करे पोरे दोन्ही पोरे विचार करत पप्पा असं करायला नेमकं पप्पानी कोणता तरी काहीतरी दपाडेल शेवा असं सांगणार म्हणजे काहीतरी दपाडेल. मरण टाइमला लोक संसार सुटत नाही असं असं करे दाखला पोऱ्या म्हणे आता बितळा मग आलेली म्हातारा काहीतरी बट्ट बितळ पोरी टाक बितळच पाठ टाक काही सापडलं नाही म्हणे पप्पा काय सांगू म्हणे
तरी म्हातारा असंच तरी मोठा म्हणे ते नाही रे, आता ना बीत मा सांग राहणार रे पप्पा, आता ना बी पाठ टाका, दोन्ही बी थोडा पाठ टाका, रुपया सापडणार नाही म्हणे पप्पा. तरी मी म्हाताराना तेच चालू होतं म्हणे, देख जे जाय ते बरं जाय, पण आपला बाप जे ते सांगी राहणार इशारा करी काही म्हणजे नक्कीच काहीतरी डबलच केस. डॉक्टरले बोलावं, डॉक्टर साहेब म्हणे काय मना बापनी फक्त 2 मिनिटं बोलायला पाहिजे म्हणे, असा काही पर्याय शे का म्हणे, तुम्हाला बाप 2 मिनिटं बोलले त्यांसाठी एक पर्याय, एक इंजेक्शन आहे, पण इंजेक्शन 40,000 रुपये. 40,000 जाऊ दे, अहो कितला येत काय येत म्हणे जेव्हा जाते 40,000 रुपयाने इंजेक्शन घेणं म्हातारा 2 मिनिटांना बोलक कर. म्हातारा बोलायला लागणार, पोरे म्हणे काय पप्पा काय होतं म्हणे, काय नाही पाहू म्हणे, आपली पीठ गायनी बाजून काही मागले जायले ती मागितली जाते. कितला येडापणा, कितला येडापणा. म्हणजे संसारामध्ये लोक एवढे वेळे झाले, ज्या कामासाठी आलो त्या कामाचा विसर पडलाय. सुख पाहिजे असेल तर कुठे एक वेळ पंढरपुराला जाण, त्या मालकाचे चरण धर, तिथंच सुखाची प्राप्ती होईल, अन्यथा इतर ठिकाणी सुखाची प्राप्ती नाही. बरोबर आहे की नाही? सुखच नाही ना महाराज. आणि आपण संसारामध्ये जर सुख शोधत असाल तर कुठंतरी फसगत होते आपली. सुख पाहिजे असेल तर फक्त भगवंताच्या चरणात. पण आता भगवानीकडे जावाल कोण तयार नाही. संसारमा लोक येडावी जायचे आणि संसारमा इथला येडावी जायचे. एका ठिकाणी पोतामध्ये चिंतन आलेलं आहे, सुदामजी आणि कृष्ण भगवंत जमुनाजीच्या किनाऱ्याशी चालत होते. चालत असताना सुदामजीनं कन्हैयाला विचारलं, कन्हैया अरे भैया माया क्या होती है? कृष्ण भगवंतानं सांगितलं माया क्या होती देखना है सुदामजी. बोले हा. सुदामाला पाण्यात घेऊन गेले जमुनाजी मध्ये. जमुनाजीला फक्त गुडघा इतकं पाणी होते. शेंडी धरली पाणी मागून काय दिलं सुदामजी, पाणी मागून का गुडघा इतका पाणी मा सुदाम वावायला लागला. माया काय असते संसारात, आपण या मायामध्ये मोहामध्ये अडकलोय ना, त्याचं काय होतंय ऐका. सुदामजी पाणी मा वावायला लागला. सुदामजी वाई राहणार. सुदामजीला फक्त माहिती आहे मी मरी जाऊ शकतो, कसा तरी स्वतःना जीव वाचण्यासाठी नदीना कोपरा धरा. जमुनाजी नाही कोपरा धरा, कोपरा धरीशी वर चढणार. सुदामजी वर चढणार, वर चढणार. तसंच सुदामजी देख डोल नगारा वाजी राहतात, एक रथ तयार होता. 2 जणांनी सुदामजीला हात धरले, रथमा बसाडतात. सुदामजीले भी सुधरणे काय वेळ आहे ना. सुदामजी म्हणे एकाला बोलवलं, ए भैया अरे ये क्या हो रहा है, हमें कुछ पता नहीं चल रहा भैया, ये हमारे साथ क्या हो रहा है. तू मानुजी सांगा म्हणे, सुधा भाऊ आमना राज्याने प्रथा अशी, आठेचा राजा मरणार, जो पहिला भेटल त्याला डायरेक्ट राजगादीवर बजावतात म्हणे. सुदाम म्हणे हो म्हणा बापरे, आहे ते बोलतो बारी काम होईल वायती राजगादी. सुदामजीला राजगादीवर बसवलं, करू नका. सुदामजीला राजगादीवर बसवलं. आता सुदामजीचा संसार सुखाचा चालला, बरीच वर्ष निघून गेली. पण नेमकं एके दिवशी संकटानं सुदामजीच्या जीवनात प्रवेश केला आणि सुदामजीची पत्नी वारली, राजाची पत्नी मेली. पत्नी मेल्याच्या नंतर सुदामजी रडत होते, बापरे इथला चांगला संसार होता, बायको मरी गेली, इथला सुख नाव होतो, बायको मरी गेली, हा त्या आई चालली गेली, म्हणून कसं होईल. जोर जोर मला रडायचा सुदामजी. बस करणार रे आटे मी मुकाली घ्या का रे नाही त्याचा धंदा राहत त्या गाव करत राहतो. राजे होते सुदामजी. अरे भैया एवढा सुखाचा संसार होता, माझी राणी होती, राणी मेली, आता माझं कसं व्हायचं. 2 शिपाई जोडे घ्या म्हणे, राजे काऊन रडायले. काय नाही माझी राणी होती, सुखाचा संसार होता, बायको मेली म्हणून रडतोय. त्या शिपाई म्हणे रडान गरज नाही, मग आमना पद्धत आशिष आमनीकडे प्रथा आशिष म्हणे, राणी जर मरली ना राजा सती जाणं पडत नाही, तुमले बी शिलक नसे म्हणे. सुद्धा म्हणे ओ म्हणा बापरे, आय तर राजगादी भेटली आणि राणी इथलं सुखना संसार चालू, राणी मरली, राणी सांगी माल बीमार राहणार म्हणे. 2 लोकांनी हात धरला त्या दहन मध्ये, पत्नीला जाळलेला आहे राणीला, आणि त्या अग्नीमध्ये सुदामजीला लोटत होते. सुदामजी जीव थोडी सांगे माल मरणं नाही रे ओ काका, ओ भाऊ नाही रे माल जग नाही रे, माल मरणं नाही रे, जोर जोर मारा मारे ना आता अंग टाके. या लोक तर अडकलेत अहो भाऊ आता वडा. आणि नेमकं कृष्ण भगवंतानी तुटी शेंडी पकडली, वरती केलं, देख लिया सुदामजी माया क्या होती, इसे कहते हैं माया. मग या मायाच्या नादात आपण फसलो.
संसार करू नका असं संतांनी सांगितलं नाही, पण करत असताना खऱ्या भगवंताची आपल्याला प्राप्ती झाली पाहिजे हे डोक्यात नेहमी ठेवायचं नाही का. हो, म्हणून तर तुकोबाराय सांगतात आपुला तो एक देव करून घ्यावा, तेने विन जीवा सुख नव्हे, त्याच्याशिवाय सुख नाही. मग तुम्ही म्हणता संसारामध्ये सुख आहे का? अजिबात नाही. हे सगळं मिथ्या, हे सगळं खोटं. किती खोटे. भाऊ रडतो भावासाठी मला पाठिंबा नाही, पाठिंबा नाही. बहीण रडते भावासाठी मला शेवटी शेवटी मतलब ते भजनाचे बोल असे बाय 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 रे देवाई काय झाले बाई, चार दिवस झाल्यावर मी दुसरं घर बाई. हरी हरी दादा मोठे चरणाला लागलोय. खरा तर भगवंत आणि त्या भगवंताची प्राप्ती करायची सांगताय विठ्ठल. खरं तर तुमचा कीर्तनाचा टायमिंग होता 8:30 ते 10:30. आता बघा बरं घडी किती वाजल्या इथं. 10:30 वाजे घ्या म्हणजे तुम्हाला टाइम पता घेत कार्यक्रम टाइम सरी जाते चाल दिवस. पण असं नुसतं चाल द्यावा कसं काय देखील तसं नाही राहत. आता मला सांगा, तुम्ही जर बसेल कमीत कमी 10 मिनिट तरी होते, बरोबर आहे ना. तुमनं ठरेल स्क्वेअर फूटवर घर बांधायची आणि वरना एक्स्ट्रा रूम जर बांधणार आहे ना, फुकट बांधली. सोप्या सोप्या गोष्टी येत नाही, समजत नाही का तुमले व्यवहार विठ्ठल. प्रमाणे मी एक चरणाचा भावार्थ तुम्हाला सांगितलाय. सगळ्यांनी आता काय करायचंय, हातानं टाळी मुखाने नामचिंतन, सर्वांनी नामचिंतन करायचंय. सगळ्यांनी भजन म्हणायचंय, टाळी वाजवून भजन करायचंय. जो भजन करणार नाही आणि अजून सांगत बरं का, आई विठोबा रुक्माई वय ना म्हणजे अजून पुढे कीर्तन राहत बरं, बाकी ना उठी निघ जात. अजून कीर्तन बाकी एवढं ध्यानमा ठेवलं. आणि कीर्तनातून एकाने सुद्धा उठून जाऊ नये. आपल्या हिंदू धर्माची संस्कृती आहे आणि कीर्तनाचा नियम सांगतो तुम्हाला. कीर्तनातून कोणी उठायला नाही पाहिजे. कीर्तनमाई जो उठस ना त्यासले सांगस, ऐका कीर्तनमाई उठणारच साठी सांगस मी. आपण कीर्तनात बसल्याच्या नंतर आपण संसारी लोक आहोत, आपल्याकडनं न कळत काही पाप झालेलं असेल तर आपण कीर्तनात बसल्याच्या नंतर आपल्या 2.5 फूट अंतरावर आपलं पाप असं तरंगतं. मग जो असं चालू कीर्तन मग उठीन निघ जास ना, तो पटास ना पाप डोकारली निघ जात. तुम्ही म्हणसान महाराज आहे विनोद मनीषने, अजिबात नाही, रिअल सांगतोय. मग तुम्ही म्हणसान महाराज कीर्तन नंतर बी ते उठ नसते ना, कीर्तन नंतर उठायचं. पण जेव्हा आमचे महाराज मंडळी शेवटचं भजन गातात ना, जय विठ्ठल जय विठ्ठलच्या भजनामध्ये त्या पापाची होडी होते, मग तुम्हाला जायला रस्ता मोकळा होतो. तोपर्यंत कोणी जागा सोडायची नाही. त्याचं नामचिंतन करायला अजिबात लाजायचं नाही. माझ्या कीर्तनातून मी जोपर्यंत भगवंताचं नामचिंतन तुम्ही करत नाही तोपर्यंत कीर्तनाची सांगता होत नाही. भगवंतावर इतकं वेळ प्रेम करायचं, इतकं वेळ प्रेम करायचं की जसं माझे तुकोबाराई करत होते देवावर प्रेम, जसं की माझ्या मीराबाईने देवावर प्रेम केलं, माझ्या राधा राणीनं देवावर प्रेम केलं, असं प्रेम तुम्ही सुद्धा करायचंय. आणि देवाचं नामचिंतन करायला लाज काय ठेवायची. लोके काय म्हणते नाही, डोकामाई पहिले काट टाकू. लोके कोणले चांगला म्हणतात नाही. भगवंताचं नामचिंतन करायला अजिबात लाज ठेवायची नाही. ऐका किती वेळी भक्ती करायची सांगू का. गोपी भाव सांगत असताना आमचे संत सांगतात, काही काही गौरणी शपक असतात पण त्यांच्यामधला संदेश खूप चांगला जातो. लोक काय म्हणतील हा विचार गोपिकांनी सोडून दिला म्हणून भगवंताच्या जवळ आहेत, जवळ होत्या. भाव कसा असला पाहिजे, भगवंताच्या नामचिंतनात एवढं मग्न व्हायचं का. एका ठिकाणी एक गवळण देवाला भेटण्याची आज सांगते, देवाला भेटण्याची ओढ सांगते. तुझ्या न माझ्या भेटीसाठी साखर गोटे हरवला, वाट तुझी माझी
काढून टाकायचं. आबा लोके कोणले चांगला म्हणतात नाही आणि लोकेशने आपले चांगलं म्हणायला पाहिजे असा विचार ठेवा. ते देवपर्यंत पोहोचता येत नाही. लोकेशने आपल्या जवळ येडं ठरावं नाही तो लोगून देवनी प्राप्तीच नाही. विठ्ठल म्हणून भक्ती करत असताना अजिबात न लाजता देवाची भक्ती करायची. आडे भजन म्हणायला पाहिजे. हा बरोबर बरोबर मग वा बर आत माल तर काय की माल तुम्ही आई असं आहे. हाय चेहरा दिकाशिवाय टाया पडत नाही. मला सुधरीच राहायचं नाही केवळ. हा त्या झोपेल शेत काय जागे शेत आईचे पोहाणं साधन शेत. मग ऐका आता भगवंताचं नामचिंतन करायला अजिबात लाज ठेवायची नाही. देवाचं भजन गायला लाज ठेवायची नाही. पण आटे म्हणान सांगू आटे म्हणतात नाही. आटे देवनं भजन करा सांगू आटे करतात नाही. बरं वातावरण तुम्हाला परिसर ना चांगला आटे म्हातारा बाबा भैया बाबा आठ टोपीवाला बाबा बी दिकी राहणार नाही. ते काही काही गावेस मा धरला बी येतच नाही. कीर्तनेस मा एक स्टँडवर 75 वर्ष न म्हातार देवनं भजन म्हणा सोडीशनी गाणं म्हण राहता. कोणतं गाणं म्हणे सांगू का? अरे कोणत्या वयात काय करावं हे सुद्धा कळलं पाहिजे. 75 वर्षाच्या वयात म्हातारा म्हणत होत बराच म्हातारा आले सुधरत नाही. कोणती वय मग काय करू आमना दोंडायचा सांगायचं. गलीमा लगीन चालू होतं. 81 वर्ष म्हातारा लगीन मागे लगीन लागे लगेच पंगत चालू होती. पंगत मा बशी घ्या जेवणले जेवण करली ना घर काय काम धंदा नाही. 80 वर्ष म्हातारा खुर्ची वळली नाही. मंडप नाही कोपराला बसली ना खुर्चीवर बसली ना म्हाताराने 80 वर्ष म्हातारा घर बी काय काम धंदा नाही. लगीन बिगीन आपली गे बसेल होता. मग शेवटची विजीर असली लगीन ते नवरदेव नवरी गुन्ह्या टाकतं शेरायला. अहो 80 वर्ष म्हातारा दख नवरदेव नवरी गुन्ह्या टाकरांता. अहो काठी टेकत टेकत घरू ना आणि त्या म्हातारी म्हणे मला पानलंय म्हणे पिवा. म्हातारीन लोटा भरती ना यान गुच्चूक पान पिवायला पाहिजे ना. यान तोंडमा जात नाही. म्हातारीवर गुन्ह्या टाकली. म्हातारीने 65 वर्ष अंदाज लायलेला होता. भरेल तांब्या डोकावर उडी फेका म्हातारा. म्हातारानं गे बा डोकं फुटी. म्हाताराले 7 पोरे होतात. 7ही पोरीसने कोण करते ना मामाजी म्हण बापना डोकं फुटी की दकाली या म्हणे. 7ही बेही संध्याकाळपर्यंत कपडा लिसणे हजर. बैठक हॉल मा 7ही वेई बसेल होता. 6 गरीबडा होतात पण 7वा बोल का होता. का हो वेई डोकं कस काय कुठनं. म्हातारा म्हणे शिलकू द्या हो. गायनी को माल दिना म्हणे नाही हो. मग वावर मग पाणी बिनी शेत ना वलाल घेतात का म्हणे नाही हो. मग बांधवर त्यांनी पाय झटली का म्हणे नाही हो. म्हाताराना नातू की राहता म्हणे बाबा मी सांगू का मन बाबा डोकं कस काय तुझं म्हणे सांग रे भाऊ. अवघर ना बाबा म्हणे गावना बाबा म्हणे सांग रे भाऊ तुम बाबा डोकं कस काय पूर्ण. तो नातू सांग राहता काय नाही म्हणे बाबा मागली गेली मला लगीन चालू होतं म्हणे. यान जेवण करली ना म्हण बाबाने तरी खुर्ची टाकी बटली ना म्हणे. शेवटली विजिरास नवरदेव नवरी गुन्ह्या टाक राहता. त्या नवरदेव नवरी गुन्ह्या टाकेल ते का म्हणे घर होणार म्हणा आजी पाहिजे लोटा भरी मागा म्हणे. मन आजीने तांब्या भरती नाही गुच्चूक पान प्यायला पाहिजे ना. यान तोंडमा जात नाही. म्हातारीवर गुन्ह्या टाके म्हातारीन भरेल तांब्या यान डोकावर उडी फेकेले म्हणे डोकं फुट जायचं. दकी काय राय ना व्याय लयल कपडा घर लय घेत ना ते का चांगला काम ना डोकं फुटे. कोणच्या वयात काय करावं हे सुद्धा भान असलं पाहिजे. 75 वर्ष ना म्हातारा म्हण राहता. हे अरे भाव आपला का नाही चाल कसली असू द्या भाव आपले असले पाहिजे. फॉर एक्झाम्पल तेरे प्यारे दीवानी गई तुझे देख के काना मस्तान गई. तेरे प्यार में दीवानी हो गई. तेरे प्यार में दीवानी हो गई. तेरे प्यार में
कीर्तन लिहि बसेल तरुण भाऊस नबी सांगस याशले बी जर एकाच कोरणी जर व्हॉट्सअपले ब्लॉक कर इंस्टाले ब्लॉक कर या पडेल बी तडा नाडे बटत आणि तटे गुणगुणाव तसे एक पाकरा भाऊ रे तू नाही तुले फक्त मोबाईल मध्ये पहिले तर राहिलेलो तू म्हणलं की निघून याले वाळा लावतो आणि आवाज पडेल बी तळा नाडे म्हणून पाखरा आजाद केलं तुला ती उलट लगीन करीन जास ना 3 वर्ष मायस ना मायर मग तिनं वरीस ना पोरग कडेवर रास आणि चौकमा पटेल रास तिनं एक वरीस ना पोऱ्याला सांगत बघ बा मामा कसा बसलाय कसा जाय तुला पाखरा अरे गाणं कोणचंही असू दे भाव आपल्या टाकायचे बरोबर आहे की नाही बापू भाव आपल्या असले पाहिजे साल साल आई बहन मानचे तुम न बहिणी तुम ना गाणं ऐकीच नाही असा जीव परत ना पेटात सांगे दोरगी लई फिरो पहिल्या बाया निंता निंता बी गाणं म्हणत जाते मी भेटाया विठू माऊलीला जाते माहिराला माझ्या जाते माहिराला जाडो जाडी पांदो पांदी सांगा पाखरा पंढरीची वाट मला लावाची म्हण्या जाते मी भेटाया विठू माऊलीला जाते माहिराला या जुन्या मावशा माडी माडी बशी त्या काकास विचारा गट्या गट्यावर पहिल्या बाया गाणं म्हणत गट्या गट्यावर गाणं लगीन लगीन होय बायना सगळं इतना भारी गाणं होतं हे कोण म्हणतं गाणं म्हण बाबा बहिणा शेवट करायचं नाही म्हणे माया माया चाल कोल्हे कोल्हे वर वर करा कोल्हे कोल्हे मग काय त्या लाडी मी नेहमी तुम्हाला सांगितलं
आजूबाजूला खेळा आवाज पाहिजे कारण आवाज आटे माटे वाट आणि त्या गाना मेरा 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 त्या गाना 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 एक भी गाना 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 आपको एक गाना मी पायटा पायटा जी का तो लाई तो